आणि आज विधान भवनामध्ये काँग्रेस आमदारांची पुन्हा एकदा बैठक आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 9:30 वाजता म्हणजे थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीला हजर राहण्यासाठी सगळ्या आमदारांना काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना व्हिप बजावला गेलाय। काल सुद्धा काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली गेलेली होती, मात्र काही आमदार या बैठकीला गैरहजर राहिले। पण आजच्या बैठकीला सगळे आमदार हजर राहतील का हे पाहावं लागेल। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडनं या बैठकीचं आयोजन झालंय। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काल एक बैठक पार पडल्यानंतर आज पुन्हा तातडीची लगेचच दुसऱ्या दिवशी दुसरी बैठक आयोजित करण्यामागचं कारण काय आहे? जर आपण बघितलं तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राज्यसभेच्या मतदानासाठी काँग्रेसने तातडीने ही महत्त्वाची बैठक बोलवली आहे। राज्यभरातील सगळे आमदार आणि जे मोठे नेते आहेत त्या बैठकीला उपस्थित राहतील असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। यासाठी आमदारांसाठी खास व्हिप देखील जारी करण्यात आलेला आहे। 9:30 वाजता ही बैठक या ठिकाणी होणार आहे। जर या बैठकीचं महत्त्व बघितलं तर राज्यसभेसाठी जे मतदान होणार आहे यासाठी सध्या काँग्रेसकडे किती हेडकाउंट आहे हे देखील यामध्ये स्पष्ट होणार आहे। जर आपण बघितलं तर काल रात्री देखील काँग्रेसकडून तातडीची बैठक बोलवण्यात आलेली होती, मात्र त्यामध्ये जवळपास 12 आमदार गैरहजर होते। त्यामध्ये 12 आमदारांचा पत्ता अजून देखील लागलेला नाही। त्यामुळे किती आमदार सध्या काँग्रेस बरोबर आहेत हे देखील स्पष्ट होत नाहीये। किती आमदार अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेलेले आहेत हे देखील अजून स्पष्ट नाही। त्यामुळे ही तातडीची बैठक या ठिकाणी काँग्रेसकडून बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये सगळे आमदार उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर नागपूरमधील काही जे काँग्रेसचे तिथले पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे। वरिष्ठांवर अर्थात जर आपण बघितलं तर काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजगी आपल्याला पाहायला मिळते आणि आता ही बैठक 9:30 वाजता या आमदारांची आणि या सगळ्या नेत्यांची या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला सगळे आमदार उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर राज्यसभेसाठी जे मतदान या ठिकाणी होईल त्याच्यासाठी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असणार आहे, सगळे उपस्थित आहेत ना, यासाठी देखील या ठिकाणी आदेश दिले जाणार आहेत। आणि काही आमदारांमध्ये काही नाराजगी असेल ती देखील या ठिकाणी त्याच्यावर देखील चर्चा केली जाऊ शकते। परंतु आता जर आपण बघितलं तर काही वेळातच हे आमदार या ठिकाणी यायला सुरुवात होतील आणि त्यानंतर ही बैठक होईल आणि बैठकीनंतर नेमकी इथं काय भूमिका मांडली जाते आणि सगळे आमदार, महत्त्वाचं म्हणजे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानदा, अगदी बरोबर आहे। चर्चा आणि उत्सुकता याचीच आहे की सगळ्या आमदारांची हजेरी असेल का काँग्रेसच्या आजच्या बैठकीला। मिकी, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।